नमस्कार मंडळी. आपण श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या कार्याविषयीची माहिती या ऑडिओमधनं घेतो आहोत. त्याचा आज हा भाग 3. मंडळी, त्या काळामध्ये अनेक पढीक पंडितांमुळे ज्ञानदेव आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबी यांना लहान वयातच आईवडिलांच्या प्रेमाला मुकावं लागलं. मात्र या पोरक्या भावंडांनी आपल्या आत्मसामर्थ्यामुळे, दृढ गुरुनिष्ठेमुळे आणि परस्परांमधील स्नेहभावामुळे, प्रेमामुळे सर्व तऱ्हेच्या प्रतिकूलतेवर मात केली. आपल्या गुरुपरंपरेला पंथराज असं म्हणणारे ज्ञानदेव आणि त्यांची सारी भावंड प्रज्ञावंत आणि योग निष्णात होती. नाथ संप्रदायातील परमगुरू गोरक्षनाथ हा त्यांचा सर्वोच्च आदर्श आहे. किंबहुना डॉक्टर श्यामाताईंच्या मते श्री गुरूंचे रुजुत्व, विद्वत्ता, कवित्व, साधुत्व, संघटन कुशलता हे गुण ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वात जणू संक्रमित झालेले आपल्याला दिसतात. जोडीलाच सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दलचा असीम श्रद्धाभाव आणि नामदेवरायांबद्दलचा मैत्रभाव त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आपल्याला दिसतो. एक उपजतजन्य असलेलं माऊलीपण आणि मातृभाव हा ज्ञानदेवांच्या व्यक्तित्वाचा, साहित्याचा स्थायीभावच असलेला आपल्याला दिसतो. दुर्दैवाने ज्ञानदेवांच्या चरित्राविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यावर दैवी चमत्कारांचं जाळं विणलं गेलं आहे. परंतु मराठीतील आद्य चरित्रकार असलेल्या संत नामदेवांनी लिहिलेल्या आदी तीर्थावळी समाधी या प्रकरणांमुळे ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांची ओळख महाराष्ट्राला झाली. या सगळ्यांच्या चरित्रावर नामदेवांच्या या प्रकरणांमुळे खूपच प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव पाचष्टी असे आणि सुमारे 700-800 अभंग लिहिले. यापैकी सगळ्याच वाङ्मयाकडे पाहिल्यास त्यांची सर्वांगीण महती आपल्याला कळते. त्यातही सगळ्यामध्ये महनीय अशी वाङ्मयकृती म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याविषयी आपण पुढे बघणारच आहोत. आत्ता अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा जो ग्रंथ आहे त्याविषयी बघूया. अमृतानुभव म्हणजे या सगळ्यामध्ये ओवी संख्या आहे 806. पहिल्या प्रकरणामध्ये देव आणि देवी अर्थात प्रकृती पुरुष यांचं ऐक्य वर्णन केलेलं आहे आणि अद्वैत सिद्धांताच्या या पायावरच पुढील सर्व ग्रंथांची उभारणी झालेली आपल्याला दिसते. यामध्ये 10 प्रकरणं आहेत. 10व्या प्रकरणात आपण हा ग्रंथ का रचला हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते की सद्गुरूंनी आपणास परमानंदपदी स्थित केलं. आता हा परमानंद मी एकट्यानेच का अनुभवावा, भोगावा? दिव्याचा उजेड हा त्याच्यापुरता नसून सर्व घराकरताच असतो. म्हणून आम्ही आपल्या आनंदामध्ये जगालाही वाटेकरी करावे याच मुख्य उद्देशाने आम्ही हा ग्रंथ रचलेला आहे. हे दशोपनिषदांचे सार आहे. जीवनमुक्ताने हे अमृत सेवून तद्रूप व्हावं. तत्त्वज्ञानदृष्ट्या ज्ञानेश्वरीपेक्षा सुद्धा अमृतानुभव हा ग्रंथ महत्त्वाचा आहे असं जाणकार म्हणतात. तो इतर कोणत्या ग्रंथावरची टीका ग्रंथ नाही, कोणत्या वचनावरही आधारलेला नाही, तर तर्क आणि स्वानुभव यावर उभारलेला असा हा ग्रंथ आहे. स्वतःचा स्फूर्तिवाद त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे. स्फूर्ती म्हणजे चित्तचे किंवा परमात्म्याचे स्फुरण. या स्फूर्तिवादाला चिद्विलास असंही म्हणतात. ज्याला आपण जग म्हणतो तिथे परमात्म्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, सर्व परमात्माच आहे, असा ज्ञानेश्वरांच्या स्फूर्तिवादाचा आशय आहे. ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाला अनेक पैलू आहेत. भाषाशास्त्र, पाठपरंपरा, इतिहास, तत्कालीन समाज इत्यादी अनेक दृष्टीने ज्ञानेश्वर वाङ्मयाचा अभ्यास आजवर झालेला आहे. तो पुढेही होत राहील.
अभ्यासाचे हे सारे पैलू महत्त्वाचे असले तरीसुद्धा सर्वाहून महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यांची जीवनदृष्टी, त्यांचा जीवनाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन. या पुढची त्यांची वाङ्मयकृती बघूया उद्याच्या भागात.